नमस्कार. मधुराव सीझन 2 भाग 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज अचानक खूप पाऊस दाटून आलाय आणि त्यामुळे आजच्या पहिल्या कवितेचा जो फील आहे तो सुद्धा असाच रोमॅन्टिक आहे. पण फक्त रोमॅन्टिक नाही तर त्या कवितेलाही खूप पदर आहेत. तर काही फार न बोलता आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्या पहिल्या कवितेकडे वळूया. लोअर परेलवरून रेवती आडसोळ हिने ही कविता लिहिली आहे आणि मी रोहितला विनंती करते की ही कविता तू सादर कर. रोहित. येस, नक्कीच. तर ही कविता सादर करतोय रेवती अडसोळे यांची. सरले ते दिवस सुकले तरी छाटा. सरले ते दिवस सुकल्या त्या मैत्रीच्या ह्या सारखं हसत नाही. रोहित तुझं नेट गेलंय, जरा परत पहिल्यापासून वाच. तुझं नेट लोच दाखवतंय. ओके ओके. हो हो, थांब. आता येतोय मॅडम? हो, आय थिंक आता येईल. हॅलो, आता येतोय आवाज? ओके ओके. हा, आता येईल रोहित. हॅलो. हा, बोल आता. नाही. रोहितचा आवाज. हा, येस. रोहित, रोमॅन्टिक म्हटल्यानंतर एवढं सगळं आवाज दिसतोय. काय माहित आता हे नक्की काय नक्की नेटचं आणि माझं नात्यामध्ये काय प्रॉब्लेम आला की बिनसलंय नेटचं माझ्यावरती कळत नाहीये. आपण एक काम करूया. रोहित, तू तुझं नेटवर्क सेट करतोयस का? हो हो, माझं नेटवर्क सेट करतो मी. जरा 2 मिनिटं थांब. ओके, हरकत नाही. मला असं वाटतं की नेहमीप्रमाणे सगळ्यांना सवय आहे की मी थोडस नेहमी जास्ती बोलते. सुरुवात खूप लांबलचक काही काही सूचना देत असते आणि आज अचानक मी थेट आपल्या कवितेकडे वळले तर रोहित आणि नेट दोघांनाही बहुतेक सवय नसल्यामुळे हा जरा गडबड गोंधळ झालेला आहे. पण मला असं वाटतं की मग आता तोपर्यंत मी सूचना देऊनच टाकते आणि मग आपण रोहितकडनं कविता ऐकूया. सो उद्याचा एपिसोड आहे आपला युट्यूबवर संध्याकाळी 6 वाजता मधुरा वेलणकर साटम या माझ्या चॅनलवर. आणि उद्याची जी कथा आहे ती आहे प्रिया जोशी, हैदराबादला असतात त्या, आणि ती सादर करणार आहे तेजस्विनी पंडित. त्यामुळे नक्की चुकवू नका. खूप छान अशी, संवेदनशील अशी आणि सगळ्यांच्या मनाला भिडेल अशी गोष्ट आहे. त्यामुळे ती गोष्ट उद्या नक्की आपल्या युट्यूब चॅनलवर त्याचा प्रीमियर पहा. आणि आता रोहित आलेला आहे त्यामुळे आता आपण एक छान रेवतीची रोमॅन्टिक कविता ऐकूया. रोहित, पुन्हा एकदा तुझं स्वागत आणि आता मी तुला विनंती करते कविता सादर कर. हो, माझा आवाज आता येतोय क्लिअर? मस्त. ओके, चला. तर परत एकदा सुरू करतो कविता. येस. सरले ते दिवस सुकल्या त्या मैत्रीच्या वाटा. सरले ते दिवस सुकल्या त्या मैत्रीच्या वाटा. आधुनिक युगात पहिल्यासारखा हसत नाही कट्टा. या आधुनिक युगात, या नव्या आधुनिक युगात पहिल्यासारखा हसत नाही कट्टा. वर्गातले बाकडे होते रे, इथे मात्र नेहमीच असायचा किलबिलाट. वर्गातले बाकडे होते रिकामी, इथे मात्र नेहमीच असायचा किलबिलाट. तासन तास रंगायच्या गप्पा, मध्येच ऐकू यायची हास्याची लाट. नव्हते जाती धर्माचे बंधन, नसे कोणी कुणी मोठा. नसे युगात पहिल्यासारखा हसत नाही कट्टा. हिवाळ्यातली कटिंग असो वा उन्हाळ्यातली कुल्फी, हिवाळ्यातली कटिंग असो वा उन्हाळ्यातली कुल्फी, दिवसभर घातलेला धिंगाणा असतो वा टाइमपास साठी येणाऱ्या जाणाऱ्यांची थट्टा. सगळेच बिनकामी उडवायचे येणाऱ्या जाणाऱ्यांची थट्टा.
रोहित, मला वाटतं तुझं नेटवर्क खूप जास्त अडकतंय आणि कवितेचा सलग आस्वाद घेता येणार नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही कविता मी सादर करते आणि पुन्हा एकदा माफ करा, टेक्निकल प्रॉब्लेम आहेत. तुम्ही सगळेच मधुरवचे कुटुंबीय आहात, त्यामुळे तुम्ही समजून घ्यालच. रोहित त्याचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करून आपल्या बरोबर परत येईल, पण तोपर्यंत ही कविता मी सादर करते. सरले ते दिवस सुकल्या त्या मैत्रीच्या वाटा, सरले ते दिवस सुकल्या त्या मैत्रीच्या वाटा, या नव्या आधुनिक युगात पहिल्यासारखा हसत नाही कट्टा. सरले ते दिवस सुकल्या त्या मैत्रीच्या वाटा, या नव्या आधुनिक युगात पहिल्यासारखा आता हसत नाही कट्टा. वर्गातले बाकडे होते रिकामी, इथे मात्र नेहमीच असायचा किलबिलाट. शाळा संपली की वर्गातले बाकडे होते रिकामी, पण इथे मात्र नेहमीच असायचा किलबिलाट. तासन तास रंगायच्या गप्पा, मध्येच ऐकू यायची हास्याची लाट. नव्हते जाती धर्माचे बंधन, नसे कोणी लहान किंवा कोणी मोठा. नव्हते जाती धर्माचे बंधन, नसे कोणी लहान कोणी मोठा. या नव्या आधुनिक युगात आता पहिल्यासारखा हसत नाही कट्टा. हिवाळ्यातली कटिंग असो वा उन्हाळ्यातली कुल्फी, हिवाळ्यातली कटिंग असो वा उन्हाळ्यातली कुल्फी, दिवसभर घातलेला धिंगाणा असो वा टाइमपास सेल्फी, सगळेच बिनकामी उडवायचे येण्या जाणाऱ्यांची थट्टा. सगळेच बिनकामी उडवायचे येणाऱ्या जाणाऱ्यांची थट्टा. पण आता या नव्या आधुनिक जगात पहिल्यासारखा हसत नाही कट्टा. आता मैत्री होते फेसबुकवर, आता मैत्री होते फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग. इंस्टाग्रामवरचे फोटो पाहून कळते ग्रुप मधल्या कपल्सची सेटिंग. आता मैत्री होते फेसबुकवर आणि व्हॉट्सअपवर चॅटिंग. इंस्टाग्रामवरचे फोटो पाहून कळतं ग्रुप मधल्या कपल्सची सेटिंग. तो मात्र एकटा पडलाय, तो मात्र एकटा पडलाय, सगळ्यांनीच केलाय त्याला टाटा. या नव्या आधुनिक युगात पहिल्यासारखा हसत नाही कट्टा. ही कविता होती रेवती आणि ती मी मगाशी तुम्हाला वाटलं असेल की रोमॅन्टिक म्हणजे पाऊस पडतोय, आता तुम्ही रोमॅन्टिक कविता ऐकणार आहात आणि ही कुठली रोमॅन्टिक आहे. तर मला खूप ही कविता वाचल्यावर असं लक्षात आलं की एक काळ असतो आणि प्रत्येक माणसाचा रोमॅन्स हा त्या कट्ट्यावर जाऊन मजा करण्यामध्ये असतो. आणि ही ज्या वेळेला मी कविता ऐकली त्यावेळेला मला असं वाटलं की खरंच कट्ट्यावर बसलेली मुलं मुली, गप्पा गोष्टी, चहा शिट्टी व या सगळ्या गोष्टी इतक्या सगळ्या अशा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. आणि सगळ्या आपल्या आयुष्यामध्ये आपल्या दिवसभराच्या सगळ्या गडबडीमध्ये ती एक अशी जागा होती की जी रोमॅन्स करण्याची जागा होती आणि त्या कट्ट्याबरोबरचा तो रोमॅन्स होता. आणि म्हणून मगाशी मी थोडं वेगळ्या पद्धतीने त्याला तुमच्या समोर मांडायचं म्हणून बोलले, पण मध्ये बराच जरा गोंधळ झाला. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की खरंच आहे, आपण आज आपल्याला पर्याय नाही म्हणून या माध्यमातून भेटतोय, पण सगळ्यांनाच आवडेल की आपण एकत्र एकमेकांसमोर स्पर्श करता येईल, आपल्याला एकमेकांच्या डोळ्यात पाहता येईल, समजून घेता येईल, अशा पद्धतीने लवकरात लवकर भेटावं. त्यामुळे हा कट्टा अगदीच मनापासून भावला आणि त्याची खंतही वाटली की सध्या हे सगळं बंद आहे. तर आता आपण रेवतीला घेऊन येऊया आपल्या समोर. रेवती, तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू ताई. आता बरोबर आली कविता ऐकू? हो आली आणि तू खूप छान वाचलीस सुद्धा. थँक्यू थँक्यू. तू काय करतेस, तू काय काय लिहितेस आणि ह्या कवितेनं तुला म्हणजे ही कविता कधी लिहिलीस, किंवा आपण सगळेच एक काळ असतो कॉलेजमध्ये असतो त्यावेळेला कट्ट्यावर बसून मजा करणं सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे जे वयाने मोठे झालेले आहेत त्यांना सुद्धा पुन्हा एकदा या वयामध्ये जाऊन नक्कीच रिलेट करता येईल. पण तू या कवितेविषयी काय सांगशील, तुझ्या लिखाणाविषयी काय सांगशील? माझं ग्रॅज्युएशन गेल्या वर्षी झालं रुपारेल कॉलेजमधून आणि त्याच्यानंतर मला शिकवण्याची खूप आवड आहे, तर मी स्वतःचे कोचिंग क्लासेस सुरू केलेत 2019 पासून. आणि लिहिते तर मी म्हणजे 6वी-7वी असताना अगदी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ह्याच्यामधून लिखाणाची सुरुवात झाली. पण जेव्हा मला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत होता सगळीकडून, तर तेव्हा मला वाटलं की हे कंटिन्यू ठेवलं पाहिजे. म्हणजे तेवढे माझ्याकडे शब्द अजून नाही आहेत कारण वाचन थोडं कमी आहे म्हणून, पण मी माझ्या शब्दात
सिच्युएशन बघून मला जसं काही सुचेल ते लिहिण्याचा प्रयत्न करते. आणि फेसबुकवर माझं पेज सुद्धा आहे, लेखणीच्या गावा जावे. त्याच्यावर मी चारोळ्या, कोट्स वगैरे लिहत असते. अरे वा, किती छान. रोहित, आता तू आलायस का आणि आपल्या प्रतिक्रिया तुला वाचता येणार आहेत का? तर प्रतिक्रिया वाचूया आपण या कवितेवरच्या. हो, मी इथे आलोय आणि माझा आवाज आता नक्कीच तुम्हाला जास्त व्यवस्थित येत असेल अशी मी अपेक्षा करतो. Yes. माफ करा, मला कविता पूर्ण वाचता नाही आली, पण मधुराताईंनी खूप सुंदर ती कविता वाचलेली आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तर आता मी प्रतिक्रिया वाचतो. तर ज्योती जोशी आहेत, त्या म्हणतायत की खूप सुंदर कविता आणि सादरीकरणही फार उत्तम झालं. कल्पेश तटकरे आहेत, ते म्हणतायत कॉलेजच्या कट्ट्यावर आम्हाला आत्ता नेलं, खूप सुंदर कविता होती रेवती. रजनी वेलणकर, रजनी काकू आहे तिथे, त्या म्हणतायत मला शिवाजी पार्कचा कट्टा आठवला आणि खूप साऱ्या आठवणी जागृत झाल्या. वेदावती कुलकर्णी आहेत, त्या म्हणतात मधुरा, वाचन खूपच सुंदर होतं आणि कविताही फार अप्रतिम होती. अशा या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आता अचानक माझ्या लक्षात आलंय की रेवती रुपारेलची आहे, मी रुपारेलची आहे, रोहित तू रुपारेलचा आहेस. तर तूच तिला विचार कसं वाटतंय प्रतिक्रिया ऐकून. हो, काय मग रेवती, आम्ही ऍक्च्युली अगं रेवती आणि मी एका बॅचचे आहोत. रुपारेलमध्ये आम्ही एका बॅचला होतो. हो, तो तेव्हापासूनची आमची अशी थोडीशी ओळख आहे. सो आता त्या निमित्ताने परत मधुराच्या निमित्ताने भेटता आलं. बट रेवती, एक तर खूप सुंदर कविता होती. तर तुला ह्या प्रतिक्रिया वाचून ऐकून काय वाटतंय, काय सांगशील? एका लेखकाला किंवा कवीला ह्याच्यापेक्षा जास्त काय हवं असतं? हेच तर म्हणजे आपल्याला प्रोत्साहन देऊन जातं की पुढे आपण असंच काहीतरी चांगलं चांगलं लिहू. आणि तुझी तर मी आधीपासून कॉलेजमध्ये असल्यापासून फॅन आहे. पण आज थोडा गडबड झाला कविता सादरीकरणात. पण ती आज मला मधुराताईच्या आवाजातून ऐकायला मिळाली. म्हणजे तुला तर मी ऐकतच होते जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा. पण आज मधुराताईने सुद्धा खूप छान वाचली होती ती कविता आणि छान वाटलं खूप. थँक्यू सो मच. आणि रेवती, असंच लिहित राहा, शिकवत राहा. आणि मधुराचा एक तू भाग झालीस आणि तुझी कविता आम्हाला सादर करायला मिळाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता या पुढे दुसरी कविताच आहे आणि त्याच्या बद्दल मी काही सांगत नाही, वाचूनच दाखवते. ही कविता लिहिली आहे कौस्तुभ बांबरकर, ठाण्याहून. सुचत असतं बरंच काही, सुचत असतं बरंच काही, सगळंच लिहिता येत नाही. सुचत असतं बरंच काही, सगळंच लिहिता येत नाही. चलत असतं बरंच काही, सगळंच बोलता येत नाही. सुचत असतं बरंच काही, सगळंच लिहिता येत नाही. चलत असतं बरंच काही, सगळंच बोलता येत नाही. बघ जरा स्वीकारून म्हणत पाऊल पुढे पडते, बघ जरा स्वीकारून असं म्हणत पाऊल पुढे पडते. तोच सुटत जातं बरंच काही, सगळंच जगता येत नाही. आनंदाची झुळूक येईल, थांबून राहतो बराच वेळ. आनंदाची झुळूक येईल, थांबून राहतो बराच वेळ. दुखरी जखम वाहती होईल, अडकून राहतो बराच वेळ. आनंदाची झुळूक येईल, थांबून राहतो बराच वेळ. दुखरी जखम वाहती होईल, अडकून राहतो बराच वेळ. मग वादळ भरलं मन घेऊन भरून आल्या ढगांसोबत, मग वादळ भरलं मन घेऊन भरून आल्या ढगांसोबत. रीत होतं बरंच काही, सगळंच भरता येत नाही. श्वासांगणिक बहरत जावं, श्वासांगणिक बहरत जावं, बेभान मळभ फेकून द्यावं. श्वासांगणिक बहरत जावं, बेजान मळभ फेकून द्यावं. कोसळणाऱ्या सरींमधलं निर्मळ पाणी बेशक प्यावं. श्वासांगणिक बहरत जावं, बेजान मळभ फेकून द्यावं. कोसळणाऱ्या सरींमधलं निर्मळ पाणी बेशक प्यावं. तारुण्याच्या बगलेमध्ये निवांत झोपत असतानाही, तारुण्याच्या बगलेमध्ये निवांत झोपत असतानाही सुरकुतलेलं बरंच काही, सगळंच मोजता येत नाही. सुरकुतलेलं बरंच काही, सगळंच मोजता येत नाही. सुटत जातं बरंच काही, सगळंच जगता येत नाही, सगळंच जगता येत नाही. ही कविता होती कौस्तुभची. कौस्तुभ, सगळ्यात आधी मी तुला घेऊन येते
समोर. आणि कशी वाचली मी, आवडली का? अरे खूपच सुंदर वाचली. म्हणजे बऱ्याचदा आपण लिहितो पण त्यापेक्षा सादरीकरण केल्यानंतर जो इफेक्ट आहे तो खूप सुंदर. थँक्यू त्याबद्दल. खरंय खूप सुंदर कविता होती. म्हणजे बरंच काही सांगितलंय पण इतक्या साध्या सोप्या शब्दात सांगितलंय ना. तर मला कसं तुला विचारायचंय की तू कुठे राहतोस आणि काय करतोस आणि कधीपासून लिहितोयस? मी ठाण्यामध्ये राहतो आणि बेसिकली आता मी बॉम्बे हायकोर्ट आणि बॉम्बे सेशन्स कोर्ट मध्ये प्रॅक्टिस करतो. स्वतःची क्रिमिनल प्रॅक्टिस आहे माझी. आणि कायदा आणि कविता याचा एकत्र विचार करणं फार मुश्किल आहे, पण मी फार पूर्वीपासून लिहितो. म्हणजे मी 2009 पासून ऍक्च्युली लिहायला लागलो. माझी 10वीची बोर्डाची परीक्षा होती, भूगोलाचा पेपर होता, त्याच्या आदल्या दिवशी जागून मी एक कविता लिहिली होती आणि फॉर्च्युनेटली ती 1-2 आठवड्यामध्ये महाराष्ट्र टाइमच्या एका सदरात छापून आलेली. शालेय विद्यार्थ्यांसाठी सदर होत. तो एक प्रोत्साहन मिळण्याचा पॉइंट होता आणि तेव्हापासून आजपर्यंत लिहितोय. पण जेव्हा काही वाटतं, लिहावंसं वाटतं किंवा काही घडतं तेव्हाच लिहितो. सर्रास लिहित नाही. त्यामुळे गेल्या 11 वर्षात एक साधारण 120-130च कविता लिहिल्या आहेत. आणि बऱ्याचदा असं होतं अनेक महिने सुचत नाही, पण जसं वाटतं, जसं भावतं, जसं काही घडतं तसं हळूहळू लिहिण्याचा प्रयत्न करतो. वा वा वा, फारच सुंदर, फारच सुंदर. तुला काय सांगायचंय मधुराताई? नाही, मी म्हणते की आता प्रतिक्रिया वाचूया आपण, की काय प्रतिक्रिया आल्या आहेत या कवितेवर. कौस्तुभला ऐकूया. येस, नक्कीच नक्कीच. इथे निहिता मोकाशी आहेत. निहिता मोकाशी म्हणतात की सगळंच जगता येत नाही आणि त्यांनी त्याच्यावरती एक हृदय पाठवलंय की ती ओळ फार त्यांना भावलीये म्हणून. कांचन लेले आहेत. कांचन लेले म्हणतात की वा कौस्तुभ, आभाळा एवढ्या भावना आणि पाण्या इतकी खोल कविता, अशी त्यांची एक प्रतिक्रिया आली आहे. स्वामिनी महाजन आहेत, त्या म्हणतात अतिशय सुंदर लिखाण होतं कौस्तुभ, ऍज ऑलवेज. खूप सुंदर सादरीकरण मधुराताई, तू पण फार अप्रतिम वाचलंयस. प्रणित प्रणय गिरकर आहेत, ते म्हणतात की अप्रतिम कविता आणि उत्तम सादरीकरण, क्या बात है कौस्तुभ. ह्या अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. तर कौस्तुभ, तुला काय सांगावं असं वाटेल या प्रतिक्रियांवर? येस, थँक्यू सगळ्या श्रोत्यांना, प्रेक्षकांना ज्यांनी आवर्जून या लाईव्ह सेशनवर येऊन माझी कविता ऐकली आणि एवढ्या उत्तम प्रतिक्रिया दिल्या. कांचन स्वतः उत्तम लिहिते, प्रणित उत्तम लिहितो आणि बाकी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आणि मी म्हटलं तसं मी लिहिलंय त्यापेक्षा मधुरताईंनी जे वाचलंय त्याच्या इम्पॅक्टमुळे ह्या कवितेची भावना किंवा त्याचा इम्पॅक्ट हा जास्त आला. त्यामुळे मधुरताई, मला इथे बोलवल्याबद्दल, रोहित अतिशय उत्तम माझ्याशी बोलल्याबद्दल, प्रश्न विचारल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वा, मस्त. कौस्तुभ, असंच छान लिहित राहा. आणि म्हणजे तुझं व्यावसायिक जे जीवन आहे ते क्राईमशी रिलेटेड असलं तरी तुझं मानसिक जे जीवन आहे ते कवितेशी असंच जुळलेलं राहू दे, अशी मी आशा करते. आणि तू आलास त्याबद्दल तुझे मनापासून आभार. थँक्यू. आणि आता आपल्या आजच्या एपिसोडची म्हणजे शेवटचा भाग आहे हा. पण खूप आतापर्यंत आपण मधुरव मध्ये हा विषय घेतलेला नाही. त्यामुळे खरं तर क्षमा फडणीस या अंधेरीला असतात आणि त्यांनी मला 2 कथा पाठवल्या होत्या. पण मी अगदी म्हणजे 5 वाजेपर्यंत माझं ठरत नव्हतं की ह्यातली कुठली कथा मी वाचू, कारण मला त्यांच्या दोन्ही कथा खूप आवडल्या. तर मी आता फायनली त्यातली एक कथा वाचते आहे. कथा म्हणण्यापेक्षा आपण अनुभव कथन असं म्हणूया त्याला. आणि ते आता मी तुमच्या समोर सादर करते. दृष्टी पल्ल्याडचे जग. 2000 साली पुण्यात आल्यावर वर्षभरात घर मार्गी लागलं आणि स्वतःसाठी वेळ मिळायला लागला. अशातच एका नव्या मैत्रिणीनं विचारलं, तुला अंध मुलांची रायटर, लेखनिक म्हणून यायला आवडेल का? मी म्हंटल, हो, मी हे आधी कधी केलेलं नाहीये, पण मला प्रयत्न करायला आवडेल. तिनं समजावून सांगितलं, आपण अंधांच्या डीएडच्या परीक्षेचे पेपर लिहायला जायचं. हे पेपर अंध आणि डोळस दोन्ही मुलं देतात. पेपर साधा असतो, ब्रेल मध्ये नसतो. म्हणून आपण एका मुलाला किंवा मुलीला म्हणजे परीक्षार्थीला प्रश्न वाचून दाखवायचे आणि तो सांगेल ती उत्तर पत्रिकेमध्ये लिहायची. पेपर लिहिण्यासाठी डोळस मुलांना 3 तास असतात आणि अंध मुलांना 3 तास 20 मिनिटे असतात. दुसऱ्या दिवशी आम्ही तिघी मिळून कोरेगाव पार्कच्या अंधशाळेमध्ये गेलो. तोपर्यंत अंधशाळा अशी कधी मी पाहिलीच नव्हती. त्यामुळे मनात वेगवेगळे विचार येत होते. पण साधारण सूर अरे रे बिचारे असाच होता.
त्यामुळे अंधशाळेत पोहोचल्यावर मला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का बसला. शाळेची मधली सुट्टी झाली होती आणि मैदानात खूप मुलं खूप दंगा करत होती. इतर कुठल्याही शाळेप्रमाणे इथेही आरडाओरड, हसणं, खिदळणं, मस्ती चालू होती. एका ताटावर एक 7-8 वर्षाचा मुलगा आपल्या आई बरोबर बसून डबा खात होता. खाता खाता तो आईला कसली तरी नक्कल करून दाखवत होता आणि त्याची आई मनापासून खळखळून हसत होती. हे पाहून सकाळपासून मनावर दाटलेलं मळप दूर झालं. या शाळेवरून आम्ही मागच्या बाजूच्या डीएडच्या वर्गाकडे गेलो. इथे मात्र पूर्ण परीक्षेचं वातावरण होतं. एकाच वर्गात मध्यभागी डोळस मुलांच्या बाकांच्या 3 ओळी होत्या, तर अंध मुलांसाठी लहान लहान टेबल, म्हणजे परीक्षार्थी आणि लेखनिक दोघांपुरती भिंतीच्या कडेनं लावून ठेवली होती. काही मुलं वर्गात तर काही मैदानात कोंडाळ करून बसली होती. डोळस मुलं मोठ्याने वाचून अभ्यास करत होती आणि अंध मुलं ते ऐकत होती. पाहून एकदम धक्का बसला. अरे, असा अभ्यास करायचा फक्त ऐकून, आणि ते लक्षात कसं ठेवायचं? अंध मुलांच्या अडचणी समजून येण्यातलं हे माझं पहिलं पाऊल होतं. मला ज्या मुलाचा पेपर लिहायचा होता त्याचं नाव होतं कृष्णा. पूर्ण अंध पण व्यवस्थित राहणी, कपडे टापटीप, केस व्यवस्थित विंचरलेले. मी त्याच्या टेबलाजवळ गेल्यावर हसून गुड मॉर्निंग म्हटलं. प्रश्नपत्रिका मिळाल्यावर सुपरवायझर बाईंनी तो पूर्ण वर्गाला वाचून दाखवला. त्यामुळे कृष्णाने मला सांगितलं, आपण 3रा प्रश्न आधी लिहू. मुलगा हुशार होता. भराभर वाक्याच्या वाक्य सांगत होता. लिहून घेताना माझी तारांबळ उडत होती, कारण जवळपास 25-26 वर्षांनी असा 3 तासांचा पेपर लिहायची वेळ माझ्यावर आली होती. सुरुवातीला त्याचं सांगणं आणि माझं लिहिणं याचा मेळ जमायला जरा वेळ लागला. माझ्या असं लक्षात आलं की मी याला मध्येच थांबवून काय ते विचारलं तर त्याची लिंक तुटते आणि त्याला बरंच मागेपासून आठवून सांगावं लागतं. त्यामुळे शक्यतो त्याला मध्ये मी थांबवलं नाही. फक्त एक एक प्रश्न लिहून संपल्यावर हात भरून आल्यामुळे जरा थांबायला सांगत होते. तो पण हसून, काही हरकत नाही, आपण सावकाश लिहू, असं म्हणत होता. पेपर लिहित गेल्यावर अंध लोकांना रोजच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींची कल्पना येत गेली. जसं तो सांगायचा, घरात लहान मूल असेल तर घरातलं अवजड सामान हलवल्यास त्याला आधी सांगावं, नाहीतर अपघात होण्याची शक्यता असते. किंवा अंध व्यक्तीला पत्ता सांगताना इथे शाळा लागते किंवा कोपऱ्यावर वडापावची गाडी असते असा सांगावा. म्हणजे शाळेच्या घंटेच्या आवाजाच्या किंवा वडापावच्या वासाच्या आधाराने तो बरोबर पत्ता शोधू शकतो. कृष्णाची वाक्य ही पल्लेदार असायची. अंधत्व आणि जोडीने एखादं अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य म्हणजे निबिड अरण्यात हिंस्त्र श्वापदाच्या मध्ये सापडलो असताना आपला रस्ता शोधण्यासारखे आहे. एकदा म्हणाला, संपला पेपर लिहून. तेवढ्यात सुपरवायझरने शेवटची 2 मिनिटं राहिल्याचं सांगितलं. मी कृष्णाला म्हटलं, अजून 2 मिनिटं आहेत, एखादं काही लिहायचं असेल तर सांगा. त्याने चटकन वाक्य सांगितलं. अंध व्यक्तींच्या आयुष्याची इमारत त्याच्या कुटुंबाच्या आणि भोवतीच्या समाजाच्या सहकार्याच्या पायावर उभी असते आणि हा पाया मजबूत असायलाच हवा. मुलगा खरंच खूप हुशार होता. घरी शेती करणारे आई वडील डोळस होते, तर हे 4 भाऊ अंध. पण 2 मोठे भाऊ शिकून नोकरी करत होते, तर हे दोघं शिकत होते डीएडला त्याला 65% मार्क मिळाले आणि आता एका छोट्या गावात तो शिक्षक आहे. कृष्णामुळे मला पांढऱ्या काठीचं महत्व, अंधांचे वेगळे मनगटी घड्याळ, या घड्याळांची काच वर उचलता येते आणि काट्यांवर बोट ठेवून अंध वेळ बघतात. शिवाय नोटा ओळखायचं मशीन, अंधांसाठीची गणिताची पाटी, त्यांचा नकाशा, ज्या नकाशावर देशाच्या, राज्याच्या सीमा, नद्या, हे सगळं जाडसर पट्टीने किंवा दोऱ्याने उठावदार केलेलं असतं. ह्या सगळ्याच गोष्टी मला समजल्या. नंतरची 2 वर्ष साधना नावाच्या मुलीचे पेपर लिहिले. साधना हुशार आणि दिसायला वागायलाही गोड मुलगी होती. नवीन कानातले गळ्यातले घालून आली की विचारायची, कसे दिसतात, कोणत्या रंगाचे आहेत. पेपर लिहिताना मध्येच तिचं मन इकडे तिकडे जायचं. म्हणायची, मी आपली सांगतेय, पर्वत मोठे असतात, पण मोठे म्हणजे केवढे मोठे असतात हो. तुम्ही समुद्र पाहिलाय का हो? खूप मोठा असतो का? ऐकून उदास वाटायचं
की काय या मुलीला उत्तर द्यायचं आपण. साधना भेटल्यानंतर मी जेव्हा परत एकदा मुंबईला गेले होते तेव्हा नेहमीचा समुद्र वेगळ्या नजरेने पाहिला, की आपण नशीबवान की हे आपण पाहू शकतोय. समुद्र किती मोठा आणि कसा दिसतो ते आपल्याला कळू शकतंय. पण साधना फार स्वाभिमानी होती. एकदा पेपर लिहिताना वेळ संपत आली होती आणि आम्हाला पुरवणी हवी होती. मी तिला म्हंटल, मी पटकन जाऊन आणू का? तर लगेच म्हणाली, मला येणारं काम तुम्ही का करायचं, मी जाऊन आणते ना. तिचं कॉलेज संपल्यावर एका वर्षाने माझ्या मुलीची उमाची 12वीची परीक्षा होती. तर साधनाचा गावाहून फोन आला उमाला बेस्ट ऑफ लक द्यायला. मी म्हंटल, साधना कसं काय एवढं लक्षात ठेवलंस? तर म्हणाली, तुम्ही सर्वांनी आमच्यासाठी एवढा वेळ खर्च करून आमचे पेपर लिहिलेत ते आम्ही कधी विसरू का? मला तुमची नेहमीच आठवण येते. खरोखर या मुलांच्यात कृतज्ञता खूप अनुभवायला मिळाली. आपण एकदा हाक मारली की लगेच ओ म्हणणार आणि समोर येऊन उभे राहणार. सुरुवातीला कसं तरीच वाटायचं, कारण घरच्या मुलांकडून हे कधीच अनुभवलेलं नव्हतं. घरी म्हणजे समोरच्याच्या कानावर हाक पडायलाच किमान 3 हाका लागतात. अर्थात हेही आहेच की आवाज हे त्यांचे संवादाचे मुख्य माध्यम आहे. एक सुनीता नावाची मुलगी होती. एका खेड्यात आई शेतमजूर आणि वडील वारले होते. ही पुण्याला हॉस्टेलमध्ये राहून नादारीवर म्हणजे फी माफ असं शिकत होती. तिचा एक पेपर माझ्या भाचीने शिल्पाने लिहिला, पण दोघींच्या समजुतीत काहीतरी गडबड होऊन 10 मार्काचा पेपर सोडवायचा राहिला. पेपर नंतर शिल्पाला गिल्टी वाटत होतं आणि सुनीता तिची समजूत काढत होती. त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या निवांत अंध संस्थेच्या गाणाऱ्या मुलांच्या ग्रुपचा एक कार्यक्रम होता SM जोशी हॉलमध्ये. हॉल पूर्ण भरलेला होता. सर्व मुलांनी पेटी, ढोलक, तबला स्वतः वाजवून छान गाणी म्हटली. त्यात सुनीताने लता मंगेशकरांची गाणी खूप सुंदर म्हटली. तिचा आवाजच गोड होता. श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. खणखणीत टाळ्यांचा गजर केला. कार्यक्रम संपल्यावर सुनीताच्या बाजूला लोकांचा वेढा पडला होता. सर्वजण येऊन येऊन सांगत होते की गाणी फारच छान म्हटलीस. मी पण जाऊन तिच्याशी बोलायला लागले. माझा आवाज ऐकल्याबरोबर सुनीता मला म्हणे, शिल्पाताईला सांगा मला त्या पेपरमध्ये चांगले मार्क मिळाले आणि मी पास झाले. ऐकून माझा गळा दाटून आला. ही एवढीशी पोरगी खेड्यात वाढलेली, घरीदारी काही कौतुक वाटायला आलं का काही माहिती नाही. ही मुलगी त्यातून अंध म्हणजे उपेक्षाच झाली असेल. आणि आता हा एवढा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण हॉलभर लोकांसमोर आत्मविश्वासानं एवढं छान गायली आणि आता सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होतोय. आणि हिला मात्र माझा आवाज ऐकल्यावर शिल्पाची आठवण यावी. शिल्पाला वाईट वाटत होतं म्हणून तिने लक्षात ठेवून शिल्पासाठी स्वतःचा पास झाल्याचा निरोप द्यावा. मला भेटलेली बरीच मुलं मुली पुण्याजवळच्या लहान लहान गावांमधून आलेली होती. घरची परिस्थिती जेमतेमच. पुण्यात मिळेल त्या म्हणजे कमीत कमी खर्चात होणारे हॉटेल, त्याच्या तिथे राहायचं, बसने प्रवास करायचा. त्यांना बस प्रवास मोफत असतो. एक मुलगी तर राहायची कोथरूडला. तिथून बसेस बदलत वाडिया कॉलेजला शिकायला जायची. कॉलेज संपल्यावर दुपारी FC रोडवर एका कम्प्युटरच्या क्लासला जायची. नंतर 1-2 तास एखाद्या बागेत किंवा देवळात वेळ काढून संध्याकाळी 7:30 वाजता FC रोड जवळच्या एका हॉस्टेलमध्ये जेवायची. मग बस पकडून कोथरूडला परत जायची. सकाळी 10 वाजताची बस पकडून निघायची ते परत यायला रात्री 10:30-11 वाजायचे. काही स्वतःच्या घरी राहणाऱ्या मुली घरी आईला मदत करून यायच्या. कुठे पाणी भर, भाजी चिरून दे, बाहेरची बँकेची वगैरे कामं कर. हे सर्व करतच आपलं कॉलेज अभ्यास सांभाळायचा. यापैकी एक मुलगा आणि एक मुलगी तर इतके हुशार होते की अंध आणि डोळस मुलांमध्ये मिळून यांचा म्हणजे वेगळ्या वेगळ्या वर्गात पण पहिला नंबर यायचा. आणि शेवटी पोरं ती पोरच. त्यांची एकमेकांची चेष्टा मस्करी चालू असायची. आलेल्या रायटर बद्दल चर्चा चालायची. नवीन आलेल्या रायटरचा पेपर लिहून झाल्यावर डोळस मुलांना विचारायची, रायटरचं अक्षर कसं आहे? अक्षर वाईट तर रायटर बदलून पाहिजे ना. कारण त्यांना वाटायचं की अक्षर वाईट तर परीक्षक पेपर नीट वाचणार नाहीत. एक रायटर झालेले गृहस्थ उत्साहाने यायचे पेपर लिहायला. या मुलांशी एकदम दोस्ती करायच्या भाषेत बोलायचे. पण ते कोणालाच नको होते कारण अक्षर खराब. बाकी आम्ही सारा जणी गृहिणीच होतो. प्रत्येक जण पहिल्यांदा जरा दबकतच यायची की जमेल की नाही काम. पण एकदा पेपर लिहिण्याची सवय झाली की सर्वजणी आवर्जून यायच्या.
आणि नेमक्या अशा वेळेस बऱ्याच जणींचे नवरे आजारी पडायचे. एक मिनिट हा. माझं पान गेलं, सॉरी. आणि नेमक्या अशाच वेळेस बऱ्याच जणींचे नवरे आजारी पडायचे. म्हणजे दीपक फडणीस पण आजारी पडले होत्या, म्हणजे आपल्या क्षमा मावशींचे मिस्टर. मग तिची द्विधा मनस्थिती व्हायची. एकीकडे संसाराची जबाबदारी घ्यायची, वर्षानुवर्षांची अंगवळणी पडलेली सवय, तर दुसरीकडे हे अतीव समाधान देणारं काम. मग बहुतेक जणी नवऱ्यावर मनोवैज्ञानिक दबाव टाकून की आता तुम्हाला जरा बरं वाटतंय ना, मी पटकन जाऊन येतेच, असं करत धावपळत पेपर लिहायला यायच्या. कारण बाकी कुठलंही काम करताना कितीही नाही म्हटलं तरी आपल्या मनात कुठेतरी एक छोटासा अभिमान, अहंकार किंवा थोडीशी उपकाराची भावना किंवा काही अपेक्षा अगदी 1-2% तरी असतेच. पण या मुलांसमोर सगळा अभिमान, सगळा अहंकार गळून पडतो. आपण यांच्या काही उपयोगी पडतो ह्याचाच आनंद वाटत राहतो. आणि हे काम अतिशय जरुरीचं आहे बरं का. एखाद्याचा रायटर आला नाही तर तो मुलगा मुलगी कावरीबावरी होतेच, पण इतरही अंध मुलं आपल्या पेपरवर पूर्ण लक्ष देऊ शकत नाहीत. सारखे मधून मधून विचारतात, आले का त्या मुलाचे रायटर, आले का. एक मुलगा त्याच्या रायटरला यायला उशीर झाला तर ब्लँक व्हायचा. त्याची 10-15 मिनिटं वाया जायची. त्यामुळे जबाबदारीपूर्वक रायटरचं काम केल्यावर मनाला जे समाधान मिळतं त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. त्यामुळे मी तर म्हणेन की प्रत्येकाने एकदा तरी हे काम करून जरूर बघावं. आपल्या शाळा कॉलेजेस मध्ये शिकणाऱ्या मुलांना अंध मुलांचे पेपर लिहायला प्रोत्साहन द्यावं. SSC, HSC बोर्ड, युनिव्हर्सिटीचे नियम असे आहेत की रायटर हा परीक्षार्थीपेक्षा कमी शिकलेला आणि दुसऱ्या क्षेत्रातला असला पाहिजे. रायटर मिळाला नाही तर या मुलांची पंचायत होते. काही वेळा परीक्षेचा अभ्यास तयार असूनही ऐन वेळी रायटर नसल्याने या मुलांना परीक्षेला बसता आलेलं नाही. यांचं वर्ष वाया गेलंय, अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत. म्हणूनच आपल्या मुलांनी हे काम करणं खरंच गरजेचं आहे. आणि मी अनुभवाने सांगते की अशी मदत करून आपल्या मुलांना स्वतःला खूप काही मिळतं. या मुलांना येणाऱ्या अडचणी त्यातून मार्ग काढत जिद्दीने त्यांचा अभ्यास करणं, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी धडपडणं, हे सर्व आपल्या मुलांना विचारात पाडतं. आपण अनेक लेक्चर्स देऊन न साधणारा परिणाम हा या एका अनुभवाने आपल्या मुलांना मिळतो. शेवटी दिव्याने दिवा लावावा हे आपण स्वतःच्या मुलाच्या बाबतीत नाही करायचं तर कोणाच्या बाबतीत करायचं. आमची मुलगी आणि तिचे मित्र मैत्रिणी स्वतःचा अभ्यास सांभाळून अंध विद्यार्थ्यांचे पेपर लिहायला जात असत. त्यांच्यासाठी त्यांची पुस्तकं, नोट्स, ऑडिओ कॅसेट्स किंवा मोबाईलवर रेकॉर्ड करून देत असत. त्यांच्या अभ्यासातल्या अडचणी सोडवत आणि त्यांचे जवळचे मित्रही ते बनले होते. मला आठवतं, उमा जेव्हा पहिल्यांदा पेपर लिहायला चालली होती तेव्हा तिला सोडायला मी एका कॉलेजमध्ये गेले होते. कॉलेजच्या दारातच त्या अंध मुलीला आम्ही भेटलो. त्यानंतर मात्र तिची पेपर लिहायची व्यवस्था असलेली खोली शोधायला आम्हाला फार त्रास झाला. कॉलेजचे 3 जिने त्या अंध मुलींसह आम्हाला चढावे उतरावे लागले. शेवटी एकदाची ती सापडली आणि हे सगळं पाहून उमाला इतका राग आला की या कॉलेजवाल्यांना थोडीही जाणीव नाही की या मुलीला किती त्रास होतोय. आता मला एक खात्री आहे, उमा उद्या स्वतःची नोकरी व्यवसाय करेल तेव्हा तिच्या या अंध अपंग मैत्रिणींसाठी खास काम किंवा वेगळी व्यवस्था आठवणीने करेल. यांच्यासाठी करावं तेवढं कमीच आहे. मध्यंतरी कल्याणच्या डॉक्टर राहुल देशपांडे यांनी अंधांसाठी कविता लिहून इतर कवींकडून लिहून घेऊन गायक संगीतकार गोळा करून एक सुरेख CD काढली. या गाण्यांमध्ये डोळ्यांखेरीज इतर ज्ञानेंद्रियांना समजणाऱ्या जाणीवा आणि विषय आहेत. यात हिरवेगार मळे नाहीत, निळेशार आकाश नाही, पण भाताच्या शेताचा गंध आहे, रिमझिमणारा पाऊस आहे, देवळाच्या किणकिणत्या घंटा आहेत, तर कॉलेज कट्ट्यावर फुलणारी मैत्री आहे. या कवितांचं ब्रेलमध्ये पुस्तकही काढलंय. या पुस्तकाला ब्रेल मधलंच मुखपृष्ठही आहे. पण आपली अंध दोस्त मंडळी इतकी समजूतदार आहेत की डोळसांना सहज समजावं म्हणून एक चित्राचं साधं मुखपृष्ठही त्यांनी आपल्या पुस्तकाला लावलेलं आहे. निवांत संस्था नेहमीच वेगवेगळं साहित्य ब्रेलमध्ये आणत असते. अशा पुस्तकांच्या प्रकाशनाला त्या लेखक कवीला बोलवून अंध मुलांना त्यांच्याशी बोलण्याची संधी देते. अशाच एका कार्यक्रमात कवी
कैलासवासी सुधीर मोघे यांना त्यांच्या कवितांबद्दल या अंध मुलांनी इतके प्रश्न विचारले की मोघे भारावून गेले. ते म्हणाले, मी इतक्या कॉलेजेस मधून गेलोय, इतक्या मुलांना भेटलोय, पण माझ्या कविता इतक्या समरसून वाचणारी, त्यावर विचार करणारी मुलं मला आज भेटली. अशा कार्यक्रमात नारायण सुर्वे, विंदा करंदीकर यांच्यासारखे ज्येष्ठ या मुलांना भेटले. संतोष शेणाई यांच्या घटका पळे या काव्यसंग्रहातील काही कवितांना मुलांनी स्वतः चाली लावून त्यांच्या समोर सादर केल्या. संस्थेतील काही मुलं कम्प्युटरवर काम करण्यात एकदम कुशल आहेत. काही जण सुंदर चॉकलेट बनवून गिफ्ट म्हणून देण्यासाठी ऑर्डर घेतात. विंदा यांच्या समोर म्हणाले होते, ते खरंच आहे, जो आपली बुद्धी वापरतो तो डोळे नसूनही अंध नाही, पण ज्याला बुद्धी असूनही, पुढचं बोलायची गरजच नाही. स्वतःचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी सुरू केलेल्या या कामाने माझ्या समोर एक वेगळेच विश्व उलगडलं. स्वतःकडे नसलेल्या गोष्टींचा बाऊ न करता असलेल्या गोष्टींसह आयुष्य कसं जगायचं याचा रोकडा अनुभव मिळाला. यांना मदत करण्याची नवी दृष्टी मला मिळाली. त्यामुळे अभ्यासासाठी आमच्या घरी येणाऱ्या एका अंध मुलीला मी घराकडे येण्याचा दुसरा वेगळा रस्ता दाखवला. ती म्हणाली, बरं झालं हा रस्ता दाखवलात. तुमच्या जुन्या रस्त्यावर खूप मॅनहोल्स आहेत, चालताना भीती वाटायची. मी म्हंटल, म्हणूनच. हा लेख होता क्षमा फडणीस यांचा. आपण क्षमाताईंना बोलूया. क्षमाताई, मधुराव मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मधुरा. आणि मी म्हंटल तसं की हा लेखपेक्षा अनुभव कथन आहे आणि तुमच्या आयुष्यातला हा खूप काही देणारा असा अनुभव आहे. तर तुमच्या लेखन प्रवासाविषयी आणि तुमच्या या अनुभवाविषयी, या लेखाविषयी काय सांगाल? लेखन प्रवास म्हणशील तर मी खूप आधीपासून लिहित होते, पण लिहिलेलं छापणं वगैरे हा जो प्रकार असतो तो एक 8-10 वर्षापूर्वी सुरू झाला. दिवाळी अंक, कुठले कुठले मॅगझिन्स याच्यामध्ये मी लिहायला सुरुवात केली, पण त्याच्यामध्ये शब्द मर्यादा असायची. त्याच्यामुळे मी आताच गेल्या महिन्यातच ई साहित्य प्रतिष्ठान बरोबर माझं दृष्टीपल्ल्याचं जग म्हणून एक ई बुक प्रसिद्ध केलंय आणि त्याच्यामधले हे लेख आहेत. अंध मुलांचं 12 वर्ष त्यांच्या बरोबर राहिल्यानंतर मला खरोखरीच म्हणजे स्वतःकडे असलेल्या गोष्टींचं महत्व किंवा आपण ज्या बारीक सारीक गोष्टींमध्ये कम्प्लीट करतो किती चुकीचं आहे हे मला त्या लहान मुलांनी शिकवलं. आणि त्यांच्यासाठी काय काम करता येईल हे निवांत अंध संस्थेच्या मीरा बडवे आणि त्यांचे बाकीचे सहकारी यांच्याकडून मी खूप चांगलं शिकले. आणि मला नंतरही घरी बसून जी जी मदत करण्याजोगी होती ती मी केली, त्यांना माझ्या मुलीनेही केली. नाही, खूपच कौतुक आहे तुमच्या सगळ्यांचं आणि तुम्ही हे नवीन पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवलं, ह्यासाठीही तुमचं कौतुक. आता रोहित, प्रतिक्रिया बघूया आपण आधी लेखावरच्या. आजच्या प्रतिक्रियांची एक खास गोष्ट सांगायची म्हणजे मधुरावचे आपले इतके आपण लाईव्ह सेशन्स केलेत, पण त्याच्यामध्ये आज बऱ्याच दिवसांनी परत एकदा लोकांनी निबंध पाठवलेत प्रतिक्रिया म्हणून. असे बरेच मोठ्या मोठ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, खूप दिवसांनी पाहायला मिळतात त्या. इथे सुरुवातीला पहिल्यांदा श्रुती प्रसाद पेटारे त्या म्हणतात की खूप छान क्षमावशी, खूप सुंदर लिहिलंयस तू. शुभदा अघोर आहेत, त्या म्हणतात की छान अनुभव कथन, सादरीकरणही उत्तम, हे आहे आत्मिक समाधान. समाजाने सहकार्य करावं व दिव्यांगांबद्दल सहानुभूती हवीच. जया फडणीस आहेत, त्या म्हणतात की क्षमा खूप छान उपक्रम आहे, आपल्याला जमेल तेवढी मदत करणं समाजासाठी तर उपयुक्त आहेच, पण आपल्याला पण खूप काही शिकवून जातं ते. मधुरा, उत्तम सादरीकरण, खूप भावला हा लेख. आणि खूप प्रतिक्रिया येत आहेत. एक दोन अजून खूप सुंदर प्रतिक्रिया आहेत. एक मिनिट थांब. हा, इथे वेदवती कुलकर्णी आहेत, त्या म्हणतायत क्षमा साधं सोपं आणि प्रत्ययकारी लिखाण आहे तुझं. मधुराच्या सुंदर वाचनाने अगदी खोलवर नेऊन पोचवलं ते. सुनीताचा प्रसंग वाचताना मधुराचाही गळा दाटून आला होता. ती संवेदनशील कलाकार आहे. माझ्या कॉलेजमधल्या मला सिनियर असलेल्या एका अंध मुलासाठी मी सलग 3 वर्ष लेखकाचं काम केलं होतं आणि ते सगळं आज तुझ्या या अनुभव कथनामुळे आठवलं. आणि इथे भारती शिंगरे हवलदार आहेत, त्यांनी एक म्हटलं जे मलाही वाक्य खूप भावलं होतं हे ऐकताना, की अंध साधनांनी समुद्र कसा आहे हे विचारलं आणि खूप वेळा बघितलेला समुद्र क्षमाताईला पुन्हा बघावा लागला.
ही ओळ जी काही होती ना, आई आई ग, खूप साधा प्रश्न आहे पण ती आतून असं काहीतरी ना, खूप वेगळं काहीतरी वाटतं ते ऐकल्यानंतर. खूप खूप सुंदर होतं, खूप सुंदर होतं. आई ग. कसं वाटतंय या सगळ्या प्रतिक्रिया ऐकून आणि अर्थात बऱ्याच प्रतिक्रिया असणार आहेत आणि आपला कार्यक्रम संपल्यावर तुम्ही नक्कीच त्यांना पर्सनली उत्तर द्या. पण आता या क्षणी आपलाच लेख ऐकून ते पुन्हा सगळं आठवून आणि या प्रतिक्रिया ऐकून काय वाटतंय? प्रतिक्रिया ऐकून तर खूपच छान वाटलं. पण मधुरा, खरंच मी तुला सांगते की तू ते जे या भावना पूर्णतेने वाचलंस ना, ते ऐकताना माझं परत डोळे भरून आले आणि मला असं वाटलं की खरंच मी चांगलं लिहिलंय वाटतं. वा वा, खूप खूप धन्यवाद. मला खरंच नाही, मला एकदा दोनदा डोळ्यात पाणी आलं. नेमकं काहीतरी टेक्निकल ह्याच्यामुळे मध्ये थोडे गॅप गेली माझी, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की परत कनेक्ट व्हायला वेळ नाही गेला, कारण लिखाणातच ते इतकं कनेक्शन काय म्हणे आपण दृढ होतं की पुन्हा आपण पटकन जोडले गेलो सगळेच जण. क्षमा मावशी, क्षमा ताई, मी असं खूप काय काय म्हणतेय, पण आय थिंक मी क्षमा मावशी म्हणेन. आणि खूप खूप छान लेख होता हा सुद्धा, दुसरा सुद्धा. आणि नक्कीच तुमचे अजून लेख वाचायला आवडतील आणि हे सगळे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचू दे अशी मी आशा करते. आणि मधुरवचा तुम्ही एक भाग झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला या कार्यक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप आनंद मिळाला मला खरंच. थँक्यू. मी आशा करते आपल्या सगळ्यांना आजच्या तिन्ही गोष्टी आवडलेल्या असतील, म्हणजे आपला लेख आणि दोन्ही कविता. आणि मी नंतर सगळ्या कमेंट्स नक्कीच वाचणार आहे. पण पुन्हा एकदा जाताना उद्या विसरू नका, संध्याकाळी 6 वाजता मधुरा वेलणकर साटम या युट्यूब चॅनलवर कथा आहे प्रिया जोशी यांची आणि सादरीकरण आहे तेजस्विनी पंडित हिचं. त्यामुळे नक्की कथा ऐकायला या सगळेजण. आणि कशी वाटते हे कमेंट्स मध्ये लिहा. चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता आपण मधुरव सीझन 2च्या दुसऱ्या, म्हणजे आपण दुसऱ्या सीझन मध्ये आहोत आणि टप्पा आपला पहिला पूर्ण होईल उद्या. 10 एपिसोड्स आपले पूर्ण होतील आणि त्यानंतर अजून 10 एपिसोड्स आपले असणार आहेत आणि मग मधुरव सीझन 2 हा संपणार आहे. त्यामुळे आता थोडंच राहिलं आहे, अर्धा टप्पा आपण गाठला आहे. त्यामुळे नक्की बघा, तुम्हाला काय वाटतंय ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि तोपर्यंत लिहित राहा, वाचत राहा. मी जेव्हा हे म्हणत असते ना त्यावेळेला रोहित खूप वेगवेगळे चेहरे करत असतो. रोहितला पण दाखवायला पाहिजे. त्याला आता सवय झाली की आता हे म्हटल्यानंतर मधुराताई एपिसोड संपवणार आहे. पण नाही, खरंच भेटूया आपण पुढच्या शनिवारी असंच फेसबुकवर लाईव्ह. आणि उद्या रविवारी नक्की एपिसोड बघा. तोपर्यंत लिहित राहा, वाचत राहा आणि व्यक्त होत राहा. धन्यवाद.